या ठिकाणी एक अपघात झाला होता. अपघात झाल्याच्या परिस्थितीने वाहतूक बंद करण्यात आली. हा जो रस्ता आहे सातारा मुंबईवरून सातारा सांगली कोल्हापूर आणि या ठिकाणचा जो रस्ता आहे हा रस्ता सहा राज्याला जोडतोय आणि ह्या रस्त्यावरून अत्यंत धोकादायक वाहतूक या ठिकाणी चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं आंदोलन करतोय. त्या आंदोलनाचा 10 वर्षानंतर कुठेतरी दखल घेत या ठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती झालेली आहे. पण मृत्यूचं प्रमाण हे कुठं थांबायला तयार नाही आहे. IRBचं आणि पोलिसांचं या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं वाहतूक संदर्भामध्ये नियोजन नाही आहे. ह्या रस्त्यावरून आज सकाळी एक कामगार माणूस आज सकाळी एक कामगार माणूस पायी जात असताना त्याचा अपघाती मृत्यू झालेला आहे. 1 महिन्याच्या अगोदर पेट्रोल पंपाच्या तिथं पण या ठिकाणी एका माणसाचा मृत्यू झालेला आहे. बऱ्याच प्रमाणात सोसायट्या या रस्त्याच्या साईडला सोसायट्या झालेल्या आहे. कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना असुरक्षिततेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्यास बघितलं ज्या ठिकाणी रस्ता डिवाइड केला त्या ठिकाणी शाळेकरी मुलं देखील या ठिकाणी थांबत असतात. आज बरं का मी तुम्हाला सांगतो की लोकांनी विश्वास ठेवून ह्या ठिकाणी आपल्या बिल्डिंगमध्ये घरं बुकिंग केलेलं आहे. त्यांची सुरक्षा करणं गरजेचं आहे. उद्या सकाळी IRBचे लोक संबंधित पोलीस अधिकारी आणि सोसायटीचे चेअरमन हे संयुक्तरित्या मीटिंग घेऊन या ठिकाणी कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यासाठी आम्ही उद्या प्रयत्न करणार आहोत. महत्त्वाचा प्रश्न आहे की आता पोलीस प्रशासनाला मीटिंग घडून आणून त्या गोष्टी या नागरिक या ठिकाणी आंदोलन देखील सोडले जाणं. पण उद्या नक्कीच मीटिंग पोलीस प्रशासन घडून आणेल का ते उद्या दुसरं काही कारण सांगेल. तुम्हाला चांगलं माहीत आहे पोलिसांनी जरी मीटिंग अरेंजमेंट नाही केली शेवटी हा वार्ड माझ्या बंधूंचा आहे. ह्या वार्डाचे नगरसेवक माझे बंधू आहेत. उद्या जर पोलिसांनी मीटिंग अरेंजमेंट नाही केली तर मी रस्त्यावर बसणार आहे. ह्या लोकांना घेऊन बसणार आहे. मग उद्या पोलीस काय करते तर ते मी बघणार आहे उद्या. मग पहिली गोष्ट तर या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून या लोकांना पूर्वीचा त्रास आहे. कारण का या ठिकाणी ह्या सोसायटीच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं बिअर बार सारखं शॉपिंग नसायला पाहिजे होती. ते माझी सगळ्यात मोठी मागणी आहे. कारण का ह्या सोसायटीच्या बाजूला पिणे खाणाऱ्या लोकांची जास्त प्रमाणात गर्दी असते. उद्या प्रामुख्याने आमची मागणी असणार आहे की सोसायटीच्या आजूबाजूला कुठलंच वाहन या ठिकाणी उभं राहू नये. ज्याचं काही रेस्टॉरंट असेल हॉटेल असेल त्यांनी त्याची पार्किंगची व्यवस्था आतमध्ये करावी, रस्त्यावर नाही करावी. मला ह्या लोकांचं आज बऱ्याच दिवसानंतर आज म्हणजे माझे प्रयत्न चालू आहे. पण एवढा मोठा रोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे की उद्या आज जर पोलिसांनी शब्द नाही दिला असता तर हे संपूर्ण लोक आज रस्त्यावर बसले असते आणि कोणामध्ये काय गुन्हा दाखल करायचा आमच्यावर करा. जर आमचे जीव जात असेल तर आम्ही रस्त्यावर बसणार. आणि उद्या पण सांगतो उद्या जर 10-11 वाजता जर सोसायटीच्या लोक आणि IRBचे लोकांनी पोलिसांनी मीटिंग नाही लावली मी सोसायटीच्या लोकांना आवाहन करतो उद्या ह्या रस्त्यावर बसल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि उद्याच हा प्रश्न तुम्ही फक्त पॉईंट काढा. तुमच्या पॉईंटनुसार जर होत नसेल तर हा सर्व्हिस रस्ता उद्या बंद करून टाकू.